आज आपण कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये कारलं करतोय आणि ते सुद्धा अजिबात कडू होणार नाही याची 100% गॅरंटी आहे. काय होतं, कारलं केलं की कडू होतंय, मग बरेच जण खात नाहीत, घरातले नकोच म्हणतात, सगळेच जण नाक मुरडतात. पण अजिबात नाक मुरडणार नाही अशा पद्धतीचं आपण इन्स्टंट कारलं आणि अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात होणारं कारलं करणार आहोत. तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी अगोदर काय केलं आहे, डाळ वगैरे पाण्यात भिजू घालायची नाही, फक्त स्वच्छ धुवून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि ती डाळ जी आहे 2 मिनटं आपण जोपर्यंत कारल्याची तयारी करत नाही तोपर्यंत आपल्याला प्लेटीमध्ये म्हणजे पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. तर ही झाली आपली डाळ बाजूला ठेवून धुवून धावून ठेवली. नंतर कारलं पण मी चिरून ठेवलेलं होतं. थोडंसं तुम्हाला ज्या आकारात कारलं आवडत असेल चिरून तशा आकारात तुम्ही घेऊ शकता. नंतर घ्यायचं आहे कुकरमध्ये चांगलं 2 चमचे तेल घालायचं आहे आणि नंतर घालायचं आहे त्यामध्ये कांदा. एक छोटा कांदा घालायचा, जास्त मोठा कांदा नाही, कारण कांद्याचं जर प्रमाण जास्त झालं, कारण आपण मिडियम आकाराचे 3 कारले घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला कांदा एकच लागेल. आणि लसण पाकळ्या घ्यायच्या आबडधोबड कुटून. तुम्ही बघितले, मी तुम्हाला जवळून दाखवलं आहेत. लसण थोडासा खलबत्त्याच्या सहाय्याने काय करायचं, आबडधोबड कुटून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे. कांदा आणि लसण चांगला फ्राय व्हायला लागला, म्हणजे हलका व्हायला लागला आणि त्याचा रंग बदलायला लागला की त्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, पुढची प्रोसिजर करायची आहे. कुकरमध्ये कारलं करतोय आणि पाणी घालून करतोय आपण, त्यामुळे कडू पण होणार नाही, उकडून घ्यायचं नाही, काहीच नाही. अगदी सोपी प्रोसिजर आहे. तर त्यामध्ये तेलामध्ये घातली मी अर्धा चमचा हळद. कांदा आणि लसण थोडासा फ्राय व्हायचा राहिलेला आहे, ते यासाठी आपण जे कारलं आता घालणार आहोत, म्हणजे कारल्याच्या ज्या फोडी घालणार आहोत त्या पण कांद्याबरोबर आणि याच्याबरोबर आपल्याला फ्राय करून घ्यायच्या चांगल्या 2 ते 3 मिनटं. म्हणजे काय होतं, जो कांदा आणि लसण फ्राय व्हायचा राहिलेला आहे तो कारल्याबरोबर फ्राय होऊन जातोय. तर आता आपण कारलं चांगलं हळदीमध्ये चांगले 2 ते 3 मिनटं फ्राय करून घेणार आहोत. गॅस इथे मिडियमच ठेवायचा आहे. फक्त करताना, भाजी करताना ह्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. आपलं हळद टाकायची आहे, थोडंसं फ्राय करायचं आहे कारलं, म्हणजे तुमचं कारलंसुद्धा छान होईल. तर इथे 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि कारलंसुद्धा थोडंसं हलकं लागायला लागलं आहे, म्हणजे थोडंसं फ्राय झालं ना, थोडंसं कारलं हलकं लागतं. नंतर आपल्याला काय करायचं, पूर्ण पाणी डाळीतलं काढून घ्यायचं आहे आणि तूर डाळ जी आहे ती घालायची आहे. अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे मी 3 कारल्याला, जास्त तूर डाळ नाही घालायची. तर ते पण डाळ आपल्याला फ्राय करून घ्यायची थोडीशी तेलामध्ये आणि त्या हळदीमध्ये, म्हणजे काय होईल, त्याला दोन्ही याला फ्लेवर छान येईल. तर इथे तुम्ही बघू शकता डाळ पण चांगली फ्राय झाली आणि आपलं कारलंसुद्धा चांगलं बऱ्यापैकी फ्राय झालेलं आहे. तर हे फ्राय झालेलं कारलं तुम्ही बघू शकता, डाळ पण थोडीशी मोकळी झालेली आहे. इथपर्यंत आपल्याला ते फ्राय नंतर घालायची आपल्याला त्यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर. तिखट असेल तर थोडी कमी घाला. 1 चमचा मी इथे लाल मिर्च पावडर घातली आणि 2 चमचे घरगुती गरम मसाला घातला आहे. यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा मसाला आपल्याला सहजपणे तुम्ही सहज घरी करू शकता, अशा पद्धतीने आपण केलेला आहे. तर अशा इन्स्टंट भाज्या जर तुम्हाला करायच्या असतील ना, तर हा मसाला तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. नंतर घातले आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ. चांगले मसाले, मीठ आणि लाल मिर्च पावडर चांगले फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ते सुद्धा आपल्याला 2 मिनटापुरते मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. नंतर घालायचं आहे त्यामध्ये लिंबाचा रस. तर मी चांगलं 2 लिंब घेतले मिडियम, कारण उन्हाळा आहे आणि लिंब खूप बारीक बारीक येतात, तर 2 घेतलेले आहे. म्हणजे 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर वाटलं लिंबू मोठा आहे तर 1च लिंबू घाला. तर पाणी घालायचं आहे चांगलं 1 वाटी, जास्त नाही, कारण आपण सुकं कारलं करतो आहे. तुम्हाला ग्रेव्हीचं कारलं हवं असेल तर थोडंसं पाणी जास्त वाढवलं तरी चालेल. तर आपण सुकं कारलं करण्यासाठी 1 वाटी त्यामध्ये पाणी घातलं आहे, मिक्स करून घेतलं आहे आणि कुकरची जास्त नाही पण मिडियम गॅसवरती 1 शिट्टी करून घेतली आहे. तर 1 शिट्टी झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कारलं अगदी मऊसूत झालं आहे आणि शिजलं आहे पण छान, आणि आपल्याला जसं सुकं कारलं पाहिजे होतं ना त्याच पद्धतीचं कारलं झालेलं आहे. तुम्ही हे कारलं प्रवासात कुठेही नेऊ शकता. आणि हो, तुम्ही एकदा वाढून बघा सगळ्यांना, सगळेजण आवडीने खातील. अजिबात कडू कारलं होणार नाही याची मी गॅरंटी घेते. अशाच पद्धतीने करा, अजिबात कडू लागणार नाही. मस्त कोथिंबीर घालायच्या वरतून आणि मस्त गरमागरम कारलं पोळीसोबत, भातातसुद्धा तुम्ही मिक्स करून खाऊ शकता, असं कारलं झालेलं आहे. हे डाळीतलं कारलं भाकरीसोबत पण छान लागेल. मस्त ज्वारीची भाकरी टाकायच्यात आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचं आणि खायचं, मस्त लागेल हे कारलं. नक्कीच ट्राय करा, अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट. आणि मसाल्याची जी लिंक दिलेली आहे मी, तो मसाला पण तुम्ही नक्की ट्राय करा. सोपा आहे करायला, घरगुती, म्हणजे तुमच्याकडे जे साहित्य किचनमध्ये असतं त्याचाच तुम्हाला मसाला भाजायचा आहे. तिळा कारळ्याचा मसाला आहे तो, तर करायलाही सोपा, अगदी सगळ्याच भाज्यांना वापरला जाईल अशा पद्धतीचा आपण केलेला आहे. आणि हे कारलंसुद्धा मस्त झालेलं आहे. तर तुम्ही हा मसाला आणि हे कारलं नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही कळेल
हे कारलं कसं झालं आहे ते. आणि हो, तुमच्याकडे जर मसाला नसेलच आणि तुम्हाला आजच कारलं करायचं, तुमच्या आवडीनुसार जो मसाला असेल तुम्ही तो घालू शकता. असं काही नाही, तुम्ही तो घालायचा आहे. तर अगदी सोपं आणि झटपट होणारं कारलं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.